सन्मानाची शाल भगवी शाल ही त्यांना अर्पण करण्यात येत आहे, तरी त्याचा त्याने आनंदाने स्वीकार करावा. गणपती बाप्पा जय श्रीराम. जय श्रीराम. थोडक्यात सांगतो, मुंबईमध्ये जर का कोणाचा काही प्रॉब्लेम झाला तर हॉस्पिटलमध्ये कुठल्याही प्रकारचा विचार न करता कामावर खाडा करतो. मात्र त्यावेळी हॉस्पिटलमध्ये धावपळ करून सर्वांना मदत करणारे असे बलराम मधू खरगावकर यांच्यासाठी एकदा जोरदार ताल्या व्हायलाच पाहिजे. तरी त्यांचा सुद्धा सत्कार जयभवानी मंडळाचे सल्लागार गोवर्धन कानेवासकर यांच्या वतीने होत आहे. भगविशाल देऊन गणपती बाप्पा. भगविशाल आणि सन्मान चिन्ह त्यांना सुद्धा देण्यात येत आहे. जय श्रीराम. जय श्रीराम. तसेच आपल्या गावातील या गणपती बाप्पा मोरया. जय श्रीराम. जय श्रीराम. श्रीराम. जय श्रीराम. याच करिता भाई महाराज त्याने आनंदाने स्वीकारायचं आहे. खरोखर त्यांनी चांगली अशी पंचांची भूमिका निभावलेली आहे. नंतर त्याला मेडल घातलेला आहे. देवन वासकर आणि मानिश वासकरला मेडल घातलेला आहे. अंकुश खरगावकर आणि शुभम खरगावकरला मेडल घातलेला आहे. हरी हांडेकर आणि देवदास दिगेकरला मेडल घातलेला आहे. जयराम पाटील आणि विठोबा दादाच्या पोराला मेडल घातलेला आहे. तसेच हांडेफेर मयूर हांडेफेरला मेडल घातलेला आहे. तसेच काशीनाथ वासकर आणि तेजस भुवनेश्वरला मेडल घातलेलं आहे. तसेच अनंत खांडेकर आणि मयूर तुरबरकरला मेडल घातलेलं आहे. गोवर्धन वासकर आणि पांढरं बसतला मेडल घातलेला आहे. तसेच लक्ष्मण वासकर यांनी नामदेव कोच यांना मेडल घातलेला आहे. अनंत पाटील यांनी कल्पेश खरगावकरला मेडल घातलेला आहे. माऊली कृपा अल्पेश पाटील यांनी याला मेडल घातलेला आहे. तुम्ही सुद्धा स्वप्नपूर्तीचे खेळाडू सगळे राव उभे या भावेश आपले तुरुंबाडी मेडल घातलेला आहे. योगेश पाटील त्याने सुद्धा याला मेडल घातलेला आहे. गणेश बसतला. आता आपण बक्षीस